सुप्रभात सगळ्यांना. आज दिनांक 10 जुलै 2025 आणि वेळ झाली आहे वेळ झाली आहे उशीर. निघालोय ऑफिससाठी आणि बरंच ह्या वेळेला खूप जास्त ट्रॅफिक असतं सगळीकडं, कारण जर्नल शिफ्ट जी असते ती असते 9 ते 6. तर ह्या कालावधीमध्ये खूप जास्त गर्दी आणि ट्रॅफिक मिळू शकतं. तर आज उद्घाटन आहे आपल्या ह्या एमटी हेल्मेट सोबत वायरलेस माईकचं. आज ती परीक्षेची वेळ आलेली आहे वायरलेस माईकची, की आपण सगळं चेक करणार आहे. अरे यार, कसा त्याला टॅकल करू? नाही, हे सर काय करतात ते बघू. हा, वेळ आहे, चान्स आहे. ओ चलो 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 चलो. ओके, आपण पहिला डॉज केलेला आहे आपल्या उज्ज्वल भविष्याकडे. गोप्रो मध्ये आणि ॲक्शन 1 मध्ये इक्वल अमाऊंट ऑफ बॅटरी उरलेली आहे. गेस वॉट? 42, 46. छान ना? हा, आपण कामच असं करतो की सगळ्यांना वाटेल अरे बापरे, काम ऐसा करो की 4 लोग बारे अबे येडे. हे कधी काय माहित नाही, कधी ह्याला व्यवस्थित करतील. सरकार आपल्याकडून टॅक्स काढते, TDS काढते, पण घाण काढत नाही. कसं करायचं? काढत जरी असतील तरी काहीतरी करा ना त्याच्याबद्दल, की बाबा इथं घाण टाकू नका, इथं रिस्ट्रिक्शन्स येतील, या काहीतरी प्रोग्राम चालवा सगळ्यांच्या घरी, की बाबा असं करू नका, तसं करू नका. त्याच्यावरती जास्त इन्व्हेस्ट केलं तर चांगलं काहीतरी होईल. लाईव्ह अपडेट्स. तर लाईव्ह अपडेट देतो मी तुम्हाला. खूप मस्त चालू आहे, खूप सुंदर चालू आहे. माझं मागच्या महिन्यात खूप सुंदर प्रेम विवाह झालेला आहे. गायत्रीचा प्रेम विवाह हा आमचा हॅशटॅग होता आमच्या लग्नाची पत्रिकावरती, आणि खूप लोकांना ते आवडलं पण, कारण ॲज यू नो मी आर्टिस्ट आहे. तर मी सगळी माझी पत्रिका कॅनव्हावरून डिझाईन केली आणि त्याला प्रिंट करून पब्लिश केली. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा दोघांवर असेल आणि असेल पण. लाईव्ह अपडेट 2 दिनांक 8 जुलै 2025 रात्री 11 वाजून बाणेर टू धानोरी येण्यासाठी मी 2 कॅब्स बुक केले होते. ट्राय करत होतो की कॅबला बुक करायला, पण ते काय झाले नाहीत. का? कारण टॅक्सी ड्रायव्हर्स आता म्हणायला लागलेत की आम्ही चार्जेस वाढलेत, मीटरने जातो. अरे यार, दिवसाचं मीटर नसतं का? रात्रीचं मीटर असतो. आणि जरी मीटर जरी असला मग रॅपिडोवरती कशाला आहे मग, आणि ह्याच्यावरती कशाला मग उबरवरती? कारण दोन्ही उबर आणि रॅपिडोवरती मी प्रयत्न केला बुक करायचा रात्री. आता ऍप्लिकेशन वरती दाखवते 320, 300 रुपये, पण ज्यावेळेस मला ड्रायव्हर लोक कॉल करतात आणि म्हणतात की सर नाही, आम्ही 25 रुपये पर किलोमीटरने जाणार आहे, आम्हाला परवडत नाही. बाबा, तुम्हाला जर परवडत नसेल तर मग त्या ऍप्लिकेशन वरती आमचे एक्सेप्टन्स का करता? ज्यावेळेस आम्ही कॅब बुक करतो नका करू. त्याच्यामध्ये कॉल करून लगेच सांगा की सर नाही होणार आहे. मला कमीत कमी 10 मिनिटं लागतात कॅब बुक केल्यानंतर की मला ड्रायव्हर कॉल करेल. असं नका करू ना. एकतरी तुम्ही पहिलं कॉल करून सांगा, म्हणजे मी दुसरं काहीतरी बघेन. शेवटी काय, मला काय करावं लागलं, मला शेवटी ऍक्टिव्हा घेऊन यावं लागलं. दॅट्स नॉट द प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज की मला रात्री स्ट्रगल करावं लागलं, की सरप्राईज होतं की हे असे रात्री चार्जेस वाढवलेत. जर का हे ओला आणि उबरला माहिती असेल तर ओला नाही, ओलाचं माहिती नाही मला की ते पण तेच करतात की नाही, पण रॅपिडो आणि ओलानी तेच केलं. रॅपिडो आणि भाई का हॉल झालाय तुम्ही सगळे. वा, खूपच जास्त हवा बंद झाली होती. तर मग जर का कुणी मला मदत करू शकते ह्या गोष्टीवर, की प्लीज कुणाला मला कंप्लेंट करायची आहे, या कुणाला मी रिच आउट करू शकतो, कुठल्या प्लॅटफॉर्म यूज करू शकतो हे कंप्लेंट करण्यासाठी, या आयडियाज देण्यासाठी, त्यांना ऍटलिस्ट हे बघते हो ना माझ्या सांगा मला तसं, म्हणजे मी काहीतरी करू शकतो. हे बघा, मला प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तुमचे चार्जेस चेंजेस करा. जे उबर आहे, रॅपिडो आहे, त्यांनी ड्रायव्हरची काळजी घ्या. तुम्ही रेट तसे लावा. मग काय माणूस का मग त्याला ऑप्शन असलं की तो करत तेच बुक करा ना. पण जर का तुम्ही इंटरनलीच तुम्ही सगळी गोष्टी चेंजेस करताय आणि पब्लिकला शेवटला कळतं तर हे चुकीचं आहे, हे मला वाटतं.
ओके, आपण ट्रॅफिक झोनला परत आलेलो आहे. प्रयत्न करू ह्याला डॉज करण्यासाठी. सो हे असं काय सगळं चालू आहे. आणि मला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. मनातली गोष्ट तुमच्यासोबत हा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे. आता इन्व्हर्टेड कॉमा ना मला मराठीत नाही माहिती तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता जस्ट वरून एरोप्लेन नाही गेला, जेट गेलाय. सो त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येऊ शकतो. नसेल आला तरी चांगलीच गोष्ट आहे. मनातली गोष्ट अशी आहे की लोकांचा ना पेशन्स सुटत चाललाय. सगळ्यांना इन्स्टंट हवंय. मला माहिती आहे पॉडकास्ट, खूप सारे पॉडकास्ट व्हिडिओज वरती ते लोक बोललेच असतील की पेशन्स ठेवला पाहिजे. अरे पण नाहीये, सुटत चाललाय. द वे वी आर ग्रूमिंग हे बदललंय खूप. पहिले लोक, मी फक्त मी एक लाईव्ह एक्झाम्पल देत आहे. पहिले कसे लोक ट्रॅफिक मध्ये बघून चालायचे की बाबा 4 व्हीलर आहे तर बाबा तिला पहिला चान्स द्या. या 4 व्हीलर वाला म्हणतो अरे नाही मला माझी गाडी जरा व्यवस्थित चालवायची तर 2 व्हीलरला पहिलं जाऊन द्या. पण आता सगळं बदललंय. सगळ्यांनाच घाई आहे. सगळ्यांचं ना रोड प्रेझेन्स ज्याला म्हणतात, म्हणजे की रस्त्यावरती लक्ष, हे बंद झालेलं आहे. हे बघा एक ऑप्शन लाईव्ह दाखवला मी की कुणाला थांबायचं नाही, सगळ्यांना निघायचंय. अरे मला प्रॉब्लेम नाहीये की तुम्ही निघताय पळून जाताय. मला प्रॉब्लेम ह्याचा आहे की तुम्ही पेशन्स सोडत चाललाय. आणि हे नाही की बाबा फक्त रस्त्यावरती, आयुष्यात पण. तर हा पेशन्स गेम आहे. हे बघा पुढच्याने थांबवली, मी त्याला ठोकलं, मागच्याने मला ठोकलं. असंच चालतं बाबा, काय बोलायचं आता. सो प्लीज ह्याच्यावरती यार कामं करा सगळ्यांनी, पेशन्स वरती. शेवटी तुम्हालाच त्रास होणार पुढे जाऊन. सगळ्यांनाच पीपी हे आणि ते त्रास सहन करावं लागणार आहे. तुम्ही म्हणतील अरे भाई तू काय करतोय ट्रॅफिक मध्ये. अरे मला माहिती आहे की मी काय करतोय. का हे सगळे बोलतील, मला मान्य आहे सगळे हेच बोलतील. पण मी लक्ष देऊन चालवतो की माझ्या मागे कोणाला इम्पॅक्ट तर होत नाहीये. इथं विषय वेगळा आहे. इथं इम्पॅक्टच कोण बघत नाहीये. आणि ज्यांना लोकांना हे पटत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये ऍटलिस्ट सांगा की बाबा हो तुम्ही जे बोलताय ते पटतंय मला, की लोक पेशन्स सोडत चालले ते. आणि असं नाही की भाई एक पर्टिक्युलर एज ग्रुप आहे. रॅन्डमली भाई वयस्कर लोक पण तेच वागतात आहे. यंग तरुण लोक पण तसेच वागतात आहे. क्या बोलणे का, वडापाव खाणे का. तर असं सुंदर दिसतंय हे चित्र प्रगतीनं जे बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मानवताची जी झलक आहे आजूबाजू दिसत असेल इकडे तिकडे. तर ते कणभर आहे. पण ते कणभर एवढं झालं, कणभर एवढं झालं आहे की त्यात आता श्वास घेणं जरा अवघड झालंय. पण एक पुन्हा एक बरं आहे की हिरवळ अजून पण आहे. लोक अजून पण छान छान रोप लावतात आहे. परत फॉल झाला. त्या पिकअपलाच गाडी स्किट मारतीये. इज इट दी पॉवर और टायर इश्यूज कळणार झालं. आता टायर तर भाई बदलावं तर लागणारच आहे. कमीत कमी 2-3 वर्ष झाले की हा टायर सेम वापरतोय. JK टायर्स मला खूपच जास्त आवडलं. मागच्या टायरला मी तो लावलंय आणि खूपच भारी आहे. आणि पुढे मी लावलाय अपोलोचा. तर कदाचित नेक्स्ट टाइम मी परत सेम प्रोसेस करेन. पुढचा मी अपोलोचा लावेन. पावसात एक नंबर झकास आहे. आणि मागचा JK टायर फॉर प्रॉपर ग्रिप रोडवरती. तर कसं आहे मंडळी, तुम्ही सगळे छान आहेत ना. छान राहा. देव बाप्पा तुम्हाला बघतोय. तुम्ही चांगलं कर्म करत असेल तर देव बाप्पा तुम्हाला प्रसाद देईल. नसेल करत तर तुम्हाला आशीर्वाद देईल. तर असं आहे. अरे वा, आज गुरुदत्त जयंती का काय. श्री गुरुदेवा मंडळ ट्रस्ट. छान यार. सकाळचं जे देवाचे गाणे कानात असे पडतात ना, असे बॉम्ब सारखे पडतात. डायरेक्टली मन एकदम हे होऊन जातं, फुटून जातं. अश्रू कॉर्नरला येऊन थांबून जातात. असं छान वाटतं.
हे मी ऑब्झर्व केलंय की जसे जसे लोक वयाच्या एका पडाव सोडून दुसऱ्या पडावाला निघतात, म्हणजे 25 वरून ते 30 ला निघतात आणि 30 वरून पुढे निघतात, त्यांचं ऑटोमॅटिकलीच देवाकडे वळण सुरू होऊन जातं. काय माहिती त्यांना असं का वाटतं की भाई आता देवदेव हे गरजेचं आहे. तर ही बघा, नाही असं नाही म्हणत आहे, पण छान किती आहे ना हे. इव्हन की कोणी मानत असेल की देव आहे की नाहीये, पण जी ती फिलिंग आहे ना की भाई मेडिटेशन, शांतता आयुष्यात, भक्ती भाव, हे खूपच सुंदर आहे. तर माझी तर अपेक्षा आहेच की जरी तुम्ही देवाला मानत असाल तर खूपच जास्त छान आहे. जर का नसेल मानत तर कमीत कमी तुमच्या इनर सेल्फ साठी तरी प्रेयर करा. जर का हे गोष्टी तुम्हाला खूपच छान वाटत असतील आईच्या गावात तर नक्कीच मला कळवा. आणि जर का वाटतंय तुम्हाला की यार तू खूप छान बोलतोय आणि तू सतत आमच्याशी बोलत राहा, तर येस, मी नक्कीच करेन तुमच्यासोबत ही गप्पा. मनाची गोष्टी तुमच्यासोबत हा आपला टॅगलाईन आहे. पॉडकास्ट जे आपण बसून करतो ते आपण रस्त्यावर करू. मॅडम फोन मध्ये भरपूर बिझी आहेत. ॲज आय सेड, पेशन्स इज द गेम, नो प्रेझेन्स ऑन द रोड. ओके, चलो डॉज. आता मी विमाननगर रोडला लागलोय, सॉरी आता. आणि आपल्या कामाकडे चाललोय. ऑफिस झाला म्हणतात. जर का शब्द चुकले असतील तर सांगा मला काय शब्द आहे तो. नेक्स्ट टाइम मी नक्कीच वापरेन. आणि ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद सगळ्यांचाच. आणि मी प्रयत्न करेन. आणि हा शब्द मला फार कमी करायचंय, भरपूर कमी करायचंय. ऑफिसला आपण पोहोचतोय. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं, तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. तुमचं असंच प्रेम माझ्यावरती ओतून असून दे. लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.